मी मेडिसिन वाचत होतो आणि त्याच्यात हा टॉपिक आर्टिकेरिया आणि अँजिओडेमा आणि ह्याच्यावरून कळते की मेडिसिन करण्यासाठी तुम्हाला पॅथो पण यायला पाहिजे आणि फार्मक पण यायला पाहिजे. ते जर चांगले येत असेल तरच मेडिसिन चांगल्या प्रकारे जमल. तर हे आर्टिकेरिया आणि अँजिओडेमा दोघं पण काय तर टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. तर टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीचं मेकॅनिझम रॉबिन्समध्ये दिलेलं आहे. तर काय होतं, IgE बाइंड होती मास्ट सेल आणि त्यामुळे हिस्टामाइन रिलीज होते. तर हे मेकॅनिझम आहे त्याचं. आणि हिस्टामाइन रिलीज जास्त झाल्यामुळे आर्टिकेरिया आणि अँजिओडेमा हे 2 डिसीज होतात. सगळे जे काय होईल ते हिस्टामाइन वाढल्यामुळे होईल. तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीहिस्टामिनिक यूज करतो. तर क्लोरफेनिरामिन किंवा डायफेनहायड्रामिन पण देऊ शकतात. पण हे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टामिनिक आहे. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट जनरेशन सेडेटिंग वगैरे असतात. हे फार्मकमध्ये शिकतो. तर तेव्हा आपण मोस्टली फर्स्ट जनरेशन नाही यूज करत. आपण काय यूज करतो, नॉन सेडेटिंग अँटीहिस्टामिन्स यूज करतो, जसे की लोराटायडिन किंवा डिस्लोराटायडिन किंवा फेक्सोफेनाडिन किंवा आपण हे पण यूज करू शकतो सिट्रिजिन आणि लेवोसिट्रिजिन. अजून कशामुळे होईल हे सगळे ते सिक्रेट काय होईल, IgE सिक्रेट होईल ते मास्ट सेलवर जाऊन ॲक्ट करायला आणि हिस्टामिन रिलीज करायला. जर आपण IgM मोनोक्लोनल अँटीबॉडी दिली तर ते पण चालू शकतं समजा. तर इथं पण दिलेलं आहे मोनोक्लोनल IgM अँटीबॉडी सच इथं काम देतो आपण ओमॅलिझुमॅब. तर ओमॅलिझुमॅब पण आपण यूज करू शकतो, तर जे की IgEवर ॲक्ट करेल आणि IgE जर कमी झाले तर आपोआप हिस्टामिन कमी सिक्रेट होईल, मास्ट सेलवर कमी ॲक्ट होईल ते. तर हे आहे फार्मॅकन पॅथो पण यायला पाहिजे मेडिसिन समजायला.